सकाळचे आता 8 वाजलेत आणि खूप जायची घाई आहे मला. मी निघाले आता परळीला वैद्यनाथला आणि भावाचा धोंडे जेवण पण आहे. मागचं जेवण होतं चुलत भावाचं, आज माझ्या सख्ख्या भावाचं आहे. म्हणजे भावाचा तसं म्हणता येत नाही, तो पण त्याचाही स्वभाव चांगला आहे, तो पण जवळचाच आहे. पण सख्खा आणि चुलत हे नातं लावलेलंच आहे ना सगळ्यांनी मिळून, समाजानेच लावलेलं आहे, त्याच्यामुळे तसं म्हणावं लागते. पण भाऊच माझे दोन्हीही चांगले. तर सकाळी बघा कसला करलाय, डुकरांचा गोंधळ खूप इथं झाली. तर झाडी खूप आहे आमच्या इथं, त्यामुळे डुकरांचा गोंधळ. दहीवाले ते दूधवाले असते आणि वैद्यनाथला जायचंय मला. अनारसे करून घ्यायचे देवाला. आज आहे शेवटचा दिवस, आमुष आहे आज, ती बनवून गेली. देवाला न्यायचं ठरवलंय, सगळी तयारी केली आणि 2 दिवस झाला कार्यक्रम पण झालाय माझा. खूप थकून गेले मी. आता देवाला चालले मी आणि फोन पण आला होता आईचा भावाचा धोंडे जेवणासाठी. तर चला आता निघा. आराम करायचा होता मला आज, पण कॅन्सल केला आराम. आता आरामात करायचा तिकडून आल्याच्या नंतर. बहिणी पण गेल्यात पुढे. धोंड्याच्या महिन्यामध्ये तीळ लावूनच हे अनारसे करायचे असतात. मला माहित नव्हतं, मी आधी खसखस लावायची, पण आता तिळात करून घ्यायचे हे देवासाठी. तिळाचाच मान असते म्हणे, असं कळाले मला. जसं समजेल तसं करत असते, पण असं काही नाहीये. छोटे छोटे करायचे ते 21 बनवून घ्यायचे. तर 21 किंवा 33. तेल पण गरम झाले, त्याला कडक तेल चालत नाही. त्याला शांतच तळावं लागतात ह्याला. कंटाळा इतकी थकून गेले ना, पण आता जावंच लागणार आहे. झाला आजचा दिवस आहे आणि कंटाळा पण केला असता, पण मला वैद्यनाथला पण जायचं ना, त्यामुळं निघाले. खरं तर पूजेचं सगळं काढून मी किचनमध्ये ठेवलंय. धोंडे बनवून घेतले, वाती भिजून घेतल्या तुपातल्या, आणि तिथं घ्यायची फुलं आणि प्रसादाचं घ्यायचं नारळ वगैरे, आणि इथं फक्त थोडंसं घ्यायचं सोबत. आजचा पण मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे, धोंडे जेवण आणि वैद्यनाथाची पूजा. चला तर मग आता जर निघायचं आहे, अजून निघाले नाही. खाली निघायचं 5 मिनिटातच. कसं आहे बाहेर एका दारामध्ये काम चालू आहे, तिकडे मिस्टरांचं शेडचं काम आले आणि माल ट्रक माल वगैरे आलेले, माल वगैरे टाकून दिले. या गाडी काढायला नाही, फार सुटले, ऊन वगैरे आहे, कमीच राहतात. तिथे काम चालू आहे शेडचं, खूप मोठं काम आहे मिस्टरांचं चालू आहे. ट्युशनचे हॉल बनवायचे, हातावर काम घेतलेलं आहे आणि चालू, त्याच्यामुळे त्यांना जमणार नाही यायला.
मी एकटीच चालले भैयाला घेऊन छोट्या फोर व्हीलर काढायला गाडीत चाललोत आम्ही. चला आली गाडी, तुम्ही पण चला माझ्यासोबत. गाडीमध्ये बसायचं. चला आता बसले, निघालो का. बाहेरला जायचं म्हणलं खूप आनंद वाटते. कसंही असू द्या, कसंही बाहेर असू, गरीब असू श्रीमंत असू, बाहेरची खूप आवड असते. आमचं मीडियम आहे, जास्त श्रीमंत पण नाही आणि गरीब पण नाही. उतरली गाडीच्या बाहेर, पोहोचलोत आम्ही वैद्यनाथाच्या मंदिरात. हा पहा परिसर. चप्पल सोडून घेते स्टँडवर. फुलाचा हार परभणी. सगळे देव करत करत आले नाही का. पंढरपूर, अजून कोणतं कोणतं झालं. पंढरपूर, वैद्यनाथ. हां, पंढरपूर, वैद्यनाथ. आणि कुठे जायचं आहे अजून. आता परभणीला जायचं. परभणीला जायचं. छान. आता आम्ही त्या पण निघाल्यात आणि मी पण निघाले आता हुंडे जेवणासाठी. भेटू आता नवीन नवीन. फोन करा मला, घरी गेले. फोन करा सोबत आणून त्याचं गेलं घरी गेलं फोन करा. नक्की 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 नक्की. झालं दर्शन ते. आता निघाले घराकडं. आणि गर्दाही खूप होता. दर्शनाला 2 ते 3 तास लागले. खूप बारी होती, लांबलचक बारी होती.